आज ज्या ठिकाणी मी तिथं गेलतो तिथं जाऊन असं काय होईना असं मला वाटलं पण नव्हतं राव. आपल्या सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं होतं, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. म्हणलं आता चला कुठं पण. तसं अण्णांनी सांगितले होते मला गाडी सर्व्हिसिंग करायला, आणि मी इकडे बसलोय बोंबलत चिखला पाण्याचं झेंडत. आता आलोय तर म्हणलं फिरत जाऊ, दाबदाबा बादा कसा पडतोय ते बघून जाऊ. पण कशाचं काय ते म्हणतात ना, मोठ्या माणसांचं नाही ऐकले की काय ना काय घोटाळा होते. इकडे तर मा चांगला रक्तपात झालता, पार पडता पडता वाचलो भाऊ. तरी पण आमच्या अंगातला किडा कुठं जातोय का नाही बघितल्याशिवाय जायचंच नाही भाऊ. पहिले इकडे पाय बे धुवून घेतले, पण काय ती मोकारच आगा व्हायची. म्हणलं थांबा जरा बसून घेऊ, पण म्हणलं हे पडलं डोक्यात इथंच होईन कार्यक्रम. म्हणलं उठा बा पळा इथून. आणि त्याच्यानंतर म्हणलं वरती जरा काय काय बघून यावा, पण काय इकडे नजारा कोणी बघून द्याय ना. हे पोरींसारखं यांना हात द्यायला लागतात. ये बाबा वरती एकदाचा, याचं काय म्हणजे म्हणलं हो तिकडे आपल्याला नाही हात द्यायला लागत, आपण डायरेक्ट माकडासारखाच उड्या मारतो इकडून तिकडं. नंतर चांगला टाळू पडतोय तो भाग वेगळा आहे. त्याच्यानंतर मग पाण्यात दगड बिगड फेकला, पण म्हणलं यायची मगर बाबा काय भरोसा नाही. म्हणलं तिकडून आलो पळून, मग इकडे बाबा मासे पकडत होते. म्हणलं का बाबा म्हणते जातो का इथून का मावालो मासा डोक्यात. आता याचा करा अरे बाबा मी आलोच काय इथं काय माहिती. म्हणलं चला बाबा. आणि मग काय सांगू तुम्हाला, जस काय पाऊस आला हे त्याच्या मागाला पाते ते त्याच्या मागाला पाते, पार मी मध्ये भिजून गेलो. आता इथं काय बाबा फिटर काय बाबा गॅरेज. म्हणलं चला आता बाबा आहे लक्ष ठेवायला. म्हणलं चला आता चहा पिऊन येऊ. मग चहा घ्यायचा होता माहिती गुळाचा चहा होता. मग तो प्याला बिला तर आपली सर्व्हिसिंग पण झालती, आणि आज आपल्या आई अण्णांची अॅनिव्हर्सरी पण होती, त्याच्यामुळे आम्ही सगळे आलो होतो हॉटेलला. तसा ब्लॉग लयच लेट आलाय, आता घ्या सांभाळून काय. आणि माझं आयुष्य आई बाप्पाला लागावं हीच देवाकडे प्रार्थना. लव यू अण्णा, असाच सपोर्ट मला कायम राहू द्या.